या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप कंदलगाव येथील बस सेवा मागील काही दिवसांपासून खंडित झालेली असून ती पुन्हा सुरळीतपणे चालू करण्याची मागणी लोकसेवा विद्यामंदिरचे प्राचार्य कोमटेकर बीबी तसेच जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला कंदलगावचे प्राचार्य PM कमळे यांच्यासह कंदलगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। मंद्रुप हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे। या गावात एक अप्पर तहसील कार्यालय, एक पोलीस स्टेशन, एक SBBP सिनियर कॉलेज असून महात्मा फुले आणि फुले विद्यालय, लोकसेवा विद्यामंदिर मंद्रुप, सद्गुरू धुळेश्वर विद्यालय मंद्रुप माध्यमिक विद्यालय मंद्रुप, उर्दू माध्यमिक 5 ते 7 जिल्हा परिषद शाळा आहेत। तसेच सर्वात महत्त्वाचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रही मंद्रुप येथे आहे आणि या ठिकाणी एक मोठे असे ग्रामीण रुग्णालय देखील आहे। शुक्रवारच्या दिवशी या ठिकाणी मोठा बाजार भरतो। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून मंद्रुप येथील बाजाराची ओळख आहे। आठवडा बाजार असेल किंवा शिक्षणासाठी भंडारकवठे, बाळगी, सादेपूर, कंदलगाव, वडापूर, अंत्रोळी, मनगोळी, वांगी, वडकबाळ, हत्तरसंग, कुडल, ओणमुरगी, औराद, विंचूर, कुसूर, खानापूर, टाकळी ब्रिज, बरूर, लवंगी, माळकवटे, औज, कारकल, निंबर्गी या गावातील प्रवासी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात। तसेच कंदलगाव येथे देखील शनिवार आठवडा बाजार भरतो। येथेही एक ज्युनियर कॉलेज व इंग्रजी माध्यमाचे एक ज्युनियर कॉलेज आहे। तसेच जिल्हा परिषदच्या शाळा आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। परंतु मागील काही दिवसांपासून चक्क गरिबांचा रथ म्हणून ओळख असणारी बस सेवा ही बंद आहे। शाळकरी विद्यार्थ्यांसमवेत वयोवृद्ध नागरिकांचे तसेच महिला वर्गाचे मोठे हाल होत आहेत। मंद्रुपवरून कारकल, औज, भंडारकवठे, तेलगाव, भीमा, कुसूर, खानापूर तसेच मंद्रुप मार्गे वडापूर, अंत्रोळी, कंदलगाव या सर्व ठिकाणी मोठी गर्दी असते। तसेच डोणगाव, तेलगाव, सीना मार्गे वडापूर, मनगोळी मार्गे कंदलगाव, तिरी मार्गे गुंजेगाव, अकोले, मंद्रुप या सर्व गाड्यांना मोठी गर्दी असते। वरील सर्व गावातील प्रवास हा अ वर्गामध्ये मोडत असल्याचे सध्या बोलले जात आहे। काही विद्यार्थी हे ग्रामीण भागातून सोलापूर शहराकडे शिक्षणासाठी किंवा नागरिक हे आपल्या दैनंदिन कामासाठी सोलापूरकडे ये जा करत असतात। या सर्व गाड्या बंद झाल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। विशेषतः मंद्रुप येथून प्रमुख मागणी असलेला मार्ग म्हणजे नेहमीप्रमाणे रंगभवन ते मंद्रुप ही बस सेवा चालू करण्याची मोठी मागणी आहे। काही दिवसांवर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांत बोर्ड परीक्षा येऊन थांबलेली आहे। तरी सर्वसामान्य नागरिकातून जादा बसेस सोडून विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाल करू नये अशी मागणी लोकप्रधानच्या माध्यमातून येथील नागरिक आणि विद्यार्थी करीत आहेत। राज्य शासनाने 75 वर्ष ज्येष्ठ नागरिकांना मोफत ST बस सेवा केली असून राज्यातील सर्वच महिलांना तिकीट दरात 50% सवलत दिली आहे। तसेच दिव्यांग लोकांना 75% तिकीट दरात सवलत दिली आहे। असेच वरील गावातील ST बसची फेऱ्या बंद झाल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे। जर अशीच परिस्थिती ST बसची राहिली तर गरिबांचा रथ म्हणून ओळख असणारी लालपरी अर्थात राज्य परिवहन महामंडळाची ST ही लवकरच काट टाकेल अशी उलटसुलट चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे। दरम्यान या बातमीचे वार्तांकन केले आहे आमचे लोकप्रधानचे दक्षिण सोलापूरचे पत्रकार नारायण घंटे यांनी। मी प्राचार्य श्री PM कमळे, जीवन ज्योत माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला कंदलगाव। आमच्या कॉलेजमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीसाठी कंदलगावच्या आजूबाजूच्या परिसरातील म्हणजेच गुंजेगाव असेल, अंत्रोळी असेल, वडापूर असेल किंवा येळेगाव असेल या परिसरातून अनेक विद्यार्थिनी शाळेमध्ये कॉलेजला येत असतात। परंतु या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून STची सोय त्या ठिकाणी होती। परंतु गेल्या 15 दिवसापासून डोणगावच्या पुलाचं कामकाज चालू असल्यामुळं ST महामंडळाची सेवा या ठिकाणी खंडित करण्यात आली आहे। त्यामुळं आमच्या कॉलेजच्या मुलांना कंदलगावला येणे जाणे हे गैरसोयीचे झाले आहे। आज तर अक्षरशः वडापूरहून येणाऱ्या मुलींनी जाताना त्यांना चालत जावं लागलं। परंतु हे चालत जाताना 9 ते 10 किलोमीटरचं अंतर या मुलींनी चालत जाणं या मुलींना शक्य नाही आणि हे प्रकार गेल्या 4-5 दिवसापासून आमच्या मुली त्या ठिकाणी वडापूरला म्हणा, अंत्रोळीला हे चालत चाललेले आहेत। तरी आज आम्ही त्या
मुलींची सोय म्हणून आमच्या शाळेतून त्या ठिकाणी मुलींना वडापूरपर्यंत सोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु येणारा काळ जो आहे 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा त्या ठिकाणी आहे. सध्या 12वी आणि 10वीच्या सराव परीक्षा चालू आहे आणि अशा वेळेला मुलींच्या जाण्या येण्याचं गैरसोय त्या ठिकाणी एस टी महामंडळाकडून त्या ठिकाणी होत आहे. तरी माझी एस टी महामंडळाला एक विनंती आहे की डोणगावचा जरी मार्ग बंद असला तरी पर्यायी मार्ग त्यांनी काढून वडापूर अंतरोळी मार्गे जाणारी जी गाडी आहे ती गाडी लवकरात लवकर सुरू करावी आणि हे सर्व विद्यार्थी हे एस टी महामंडळाच्या गाडीचे पासधारक आहेत. पास काढलेला असताना सुद्धा या मुलींना चालत जावं लागतं आहे. तरी महामंडळाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पर्यायी मार्ग काढून वडापूरला गाडी त्या ठिकाणी चालू करावी ही विनंती. माझे नाव शीतलनाथा शिंदे आहे. मी रोज इथं कंदलगावला कॉलेजला येतो आहे, पण आम्हाला जायला इष्टीच नाही आहे. यायला इष्ट आहे पण जायला इष्टच नाही. आम्हाला खूप त्रास होत आहे. आम्ही 2-3 वेळा चालतच गेलेलो आहे वडापूरपर्यंत. हां, कंदलगाव ते वडापूरपर्यंत चालत गेलो 2-3 वेळा. लवकर ते लवकर इष्टी येण्याची आमची विनंती आहे अशी. आणि इथं आम्ही बसलो तर म्हणजे चिंचा हे पडतात, काटेत ना ह्या झाडाला, मग पडू शकते म्हणून आम्हाला भीती वाटते खूप. इथं पत्रे टाकू अशी विनंती आमची. कारण वडापूर ते कंदलगाव साधारणपणे अंतर किती किलोमीटर आहे? 20. तुम्ही चालत गेला. हा, आणखी काय वाटते या एसटी महामंडळाने काय सुधारणा करावी या ठिकाणी असते? म्हणजे इथं शेड घालावं, मग आम्हाला इष्टी लवकर चालू करा अशी आमची विनंती. म्हणजे अतिरिक्त गाड्याचे म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मागणी करताय. हा. बरं, आता 10वी आणि 12वीची परीक्षा आहे, त्याकडे कुठं तर राज्य सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे का? हा, पण आता आमचे पेपर आहेत ना म्हणून इष्टी नाही येत जाताना. इष्टी चालू करा एवढंच. मी प्राचार्य कुमटेकर सर, लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर. माझ्या प्रशालेत माध्यमिक आणि ज्युनियर 2 विभाग आहेत आणि ज्युनियर सेक्शनला विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. जवळजवळ 1051 विद्यार्थी आहेत. आजूबाजूच्या वडापूर म्हणा, भंडरकोटा म्हणा किंवा कुसूर, औराद, वडकबाळ आणि येथून विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयाकडे येतात. सकाळी 7:15 ते 12 पर्यंत कॉलेजचं वेळ असल्यामुळे मग या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी एस टी महामंडळाचे वेळेत त्या ठिकाणी एसट्या सोडल्या जात नाहीत. बऱ्याचशा विद्यार्थी आजपर्यंत तक्रारी करतात. आता विद्यार्थिनींना मोफत बस पास आहे, परंतु विद्यार्थ्यांना वेळेमध्ये या ठिकाणी बस मिळत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचदा मी स्वतःहून एस टी महामंडळाकडे जाऊन या ठिकाणी आपले खासदार, नवनियुक्त खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडून शिफारस पत्र घेऊन स्वतः मी या ठिकाणी एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये देऊन आलोय. तरी देखील वेळेत पूर्ववत या ठिकाणी एसटी या ठिकाणी सोडल्या जात नाहीत आणि यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तात्काळ त्या ठिकाणी कॉलेज सुटल्यानंतर देखील रोडवर थांबावा लागतो आणि बाहेरील विद्यार्थ्यांचं किंवा बाहेरील जनतेचं देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्रास होताना दिसून येत आहेत. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्वतःहून माझ्याकडे या ठिकाणी काही तक्रारी अर्ज दिलेले आहेत, परंतु याचं पाठपुरावा मी स्वतः आणि माझे सर्व सहकारी शिक्षकांनी मिळून देखील या ठिकाणी केलेला आहे. तरी देखील या ठिकाणी आपल्या परिवहन महामंडळाने या ठिकाणी दखल घेतलेला नाही आणि एसट्यांच्या ज्या काही फेऱ्या आहेत त्या फेऱ्या या ठिकाणी कमी केलेल्या आहेत आणि यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. आणि बरेचसे विद्यार्थी खेडेगावांमधून येत असताना त्यांचं वय नसताना देखील, त्यांच्याकडे लायसन नसताना देखील 2 व्हीलरवर या ठिकाणी 2-2, 3-3 विद्यार्थी या ठिकाणी बसून येतात. यामुळे या ठिकाणी अपघात हा प्रमाण देखील या ठिकाणी वाढलेला आहे. या सर्व बाबींचा या ठिकाणी गांभीर्यानं विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एसटी महामंडळाकडून या ठिकाणी एसटीच्या ज्या काही बसेस आहेत ते बसेस वेळेत या ठिकाणी सोडावं, मी या ठिकाणी एक प्राचार्य या नात्यानं त्यांना विनंती करतो. धन्यवाद. येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजेच 24 जानेवारी पासून इयत्ता 12वी प्रॅक्टिकल परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि 11 फेब्रुवारी पासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर 21 फेब्रुवारी पासून इयत्ता 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये वाहतुकीच्या संदर्भात, त्यासाठी या ठिकाणी एस टी महामंडळानं याचं दखल घ्यावा
आणि कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची देखील या ठिकाणी महामंडळाने दक्षता घ्यावी ही विनंती. कुठं चाललाय तुम्ही? एसटी आली नाही का? किती दिवस झाले एसटी आली नाही. आम्ही वाट बघतो खरं एसटीच नाही. 11ला असली तर बी आम्ही गेलो असतो खरं 11ला बी नाही 12ला बी नाही. आता किती किलोमीटर तुम्ही? 3ला आहे म्हणा एसटी. 3 वाजताचा टायमिंग दिलाय का? बर. आता तुम्ही 3 किलोमीटर कंदलगाववरून चालत आलाय. आता वडापूरला जाणार का चालत? 2 दिवस झाला आम्ही चालतच जातोय. बर. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.